नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भरवा मिरची ही रेसिपी दाखवणार आहे. आणि या मिरचीमध्ये मी उकडलेला बटाटा भरून ही मिरची करणार आहे. तर त्यासाठी मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आता ही भरवा मिरची कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. अशा प्रकारच्या मिरच्या बाजारामध्ये आपल्याला मिळतात. तर ह्या मिरच्या आणायच्या आणि आता आपण याची भरवा मिरची कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. यासाठी मी बटाटा उकडून सोलून घेतलेला आहे. आणि आता ह्या मिरच्या आहेत, या मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायच्या आणि त्याच्या आतमधलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि आता यामध्ये मी काही मसाले वापरणार आहे. त्यामध्ये मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, मीठ, थोडीशी धणेपूड आणि जिरेपूड आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आपण आता हे सर्व मसाले आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून आपण त्या मिरचीमध्ये भरून घेऊया. आणि आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावर अगदी आपल्याला एक पळी तेल टाकून हे सर्व पसरून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत तवा गरम होतो तोपर्यंत आपल्या मिरच्याही भरून होत आहेत. तर चला आपण आता ह्या आपल्या मिरच्या भरून होत आलेल्या आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. आता मी त्याच्यावर त्या मिरच्या कडक करण्यासाठी ठेवत आहे. आपल्याला त्या डीप फ्राय नाही करायच्या, त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे मी त्या मिरच्यांमध्ये बटाटा भरून घेतलेला आहे. आता मिरच्यांमध्ये बटाटा भरून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला आता हे व्यवस्थित अशा कडक होऊ द्यायच्या आहेत आपल्याला या मिरच्या. आणि आता ह्या मिरच्या आपण आत्ता भरून घेतल्या तशा या आपण पिठामध्ये बुडवून त्याची भजी करतो त्या टाईपही आपण करू शकतो, बटाटा भरून मिरचीची भजी. तर बघा मैत्रिणींनो, आता ह्या सारख्या आपल्याला आता खालीवर करत राहायच्या. तर आपली आता ही भरवा मिरची तयार झालेली आहे. आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? तुम्हाला जर ही भरवा मिरचीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा या मिरच्या नक्की करून बघा. अशा प्रकारच्या मिरच्या अगदी खायला पण टेस्टी लागतात. धन्यवाद.